आपण आजवर अनेक चोरींच्या घटना पाहिलेल्या आहेत. अनेक चोरींच्या घटना घडल्यानंतर सर्वजणच पोलीस ठाण्यामध्ये जातात आणि त्या चोरीच्या घटनेचा गुन्हा जो आहे तो दाखल करतात आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पोलिसांची शोध मोहीम सुरू होते. अनेक वेळा पोलिसांना काही तासांमध्येच त्या घटनेचा उलगडा करता येतो. मात्र अनेक चोऱ्यांच्या घटना अशाही घडलेल्या आहेत जे वर्षानुवर्ष त्याचा निकालही लागत नाही आणि त्या चोरांपर्यंत पोलीस पोहोचतही नाही. खरं तर अशा अनेक घटनांची उदाहरणं त्या ठिकाणी आहेत. मात्र कोल्हापुरात एक चोरी अशीही झालेली आहे, त्याची चर्चा आता जोरदार सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे एका वडिलांनं आपल्या मुलीची सायकल जी आहे ती स्वतः अनेक सीसीटीव्ही तपासून त्या ठिकाणी शोधून काढलेली आहे. अर्थातच यामध्ये पोलिसांची देखील त्यांना मदत झालेली आहे. मात्र स्वतः मुलगीला एका बक्षीस म्हणून दिलेली ही सगळी सायकल आहे आणि तीच चोरीला गेल्यानंतर आपण कुठल्याही परिस्थितीत ती सायकल पुन्हा शोधून काढायची हा ध्यास घेऊन खरं तर या ठिकाणी एक वडील आपल्या मुलगीची सायकल शोधायला बाहेर पडतो आणि ती सायकल काही दिवसातच त्या ठिकाणी पुन्हा आपल्या पार्किंगमध्ये येते. संजय पाटील आपल्यासोबत आहेत. खरं तर काय नेमकी घटना घडली होती, काय झालं होतं आणि त्यानंतर स्वतः ही सायकल शोधायचं तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला, पोलिसांची कशी मदत झाली? नमस्कार. सर्वप्रथम मी पुढारीचं धन्यवाद मानतो, त्यांनी आज माझ्यापर्यंत आलेत. ठीक आहे. पहिली गोष्ट अशी की माझ्या मुलीचं नॅशनलला सिल्वर मेडल मिळालं आणि ते मेडल मिळाल्यानंतर त्या आनंदामध्ये तिला एक गिफ्ट द्यायचं होतं. ते गिफ्ट द्यायचं म्हणून आम्ही एक इलेक्ट्रिक सायकल खरेदी केली 30,000 रुपये किमतीची, कारण तिनं त्या पद्धतीने एफर्ट्स टाकले होते आणि त्या एफर्ट्ससाठी आम्ही ती सायकल घेतली होती. ती घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसातच म्हणजे 25 दिवसामध्ये ती चोरीला गेली सायकल. ती चोरीला गेल्यानंतर आमच्या मनाला खूप वाईट वाटलं, मुलगीलाही वाईट वाटलं. त्यानंतर आम्ही पोलीस ठाण्यामध्ये गेलो. पोलिसांना ह्या गोष्टी घडलेल्या सांगितल्या. आमचे CCTV फुटेज त्यांना दिले. ते दिल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम चालू केली त्यांच्या पद्धतीनं. 4 दिवस त्यांनी एफर्ट्स टाकले. पण 4 दिवस त्यानंतर आम्ही रोज पोलीस स्टेशनला जाऊन फॉलोअप घेतच होतो. ते फॉलोअप घेत असताना काही त्यांच्या तांत्रिक कारणानुसार किंवा काही पोलिसांच्या इकडे तिकडे लुट्या लागतात, त्यामुळे थोडंसं त्यांच्याकडे दिरंगाई झाली. पण त्यांनी आम्हाला सहकार्य खूप केलेलं आहे. त्यांनी आम्हाला शेवटचं लोकेशन दिलं रुकडीमधलं. रुकडीमध्ये मानेवणींचा पंप आहे, त्या पंपाच्या समोरचं लोकेशन आम्हाला पोलिसांनी दिलं की इथंपर्यंत आम्ही ते शोध मोहीम केलेली आहे. त्यानंतर आम्हाला ती सायकल कुठल्यातरी शोधायचीच होती. आम्ही ते मनाशी ध्यास घेतला होता, मी आणि माझी पत्नी ज्योती पाटील. त्या ज्योती पाटील आणि माझी मुलगी तर मला रोज संध्याकाळी आलं की ते सायकलचंच विचारायच्या. म्हणजे आम्हाला ते मानसिक त्रास झाल्यासारखं होत होतं, सायकल कधी शोधायची. आणि त्या गोष्टीला पोलिसांच्याकडनं जवळजवळ 12-13 दिवस होऊन गेले होते. 12 तारखेला आम्हाला त्यांच्याकडनं फुटेज मिळालं आणि 31 तारखेला सायकल चोरीला गेल्यानंतर साधारण बऱ्याच जणांचे CCTVमध्ये 15 दिवसाचाच बॅकअप असतो, जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा कमीच असतो. 15 दिवसापेक्षा जास्त असणारी लोक कमीच आहेत. त्यामुळे 15 दिवसाच्या आत CCTV फुटेजवरनं आपण त्याचा मार्ग काढू शकतो हे आम्ही मनाशी ठरवलं, मी आणि माझ्या पत्नीनं. आणि पोलिसांच्याकडून शेवटचं लोकेशन घेऊन आम्ही स्वतःच कामाला लागलो. 2 दिवस आम्ही शोधलं. त्या 2 दिवसामध्ये आम्ही 10-12 CCTV पालथे घातले. त्यानंतर आम्हाला काही धागेदोरे हाती लागले आणि ते आम्ही त्या पोलिसांना पोलीस स्टेशनला आम्ही सांगितलं. पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक जे आहेत डोके साहेब, संतोष डोके साहेब, ह्यांना आम्ही त्याची कल्पना दिली. त्यानंतर रवी आंबेकर साहेब आहेत, संदीप जाधव साहेब आहेत, त्यांना आम्ही ह्या गोष्टीची कल्पना दिली आणि त्यांना रिक्वेस्ट केली. आम्ही 2 दिवसात शोधलेलं आहे साहेब, आम्हाला एक 3ऱ्या दिवशीमध्ये आम्हाला कोणतरी पोलीस सोबत द्या. त्यानुसार आम्हाला CCTV चेक करणं किंवा तिथं गेल्यानंतर वेळ न लागणं ह्यासाठी आम्हाला त्यांची मदत होईल. त्यानुसार आम्ही प्लॅन करून आम्हाला रवी आंबेकर साहेब आम्हाला त्यांनी सोबत दिले. शनिवारची गोष्ट होती, 15 तारीख होती आणि त्या दिवशी आम्ही सकाळी 10ला शोध मोहीम चालू केली. मी, माझी पत्नी ज्योती पाटील, रवी आंबेकर साहेब आणि मी स्वतः 10ला चालू केलेली मोहीम आम्ही संध्याकाळी न पाणी पितासुद्धा ती शोध मोहीम चालूच ठेवली. ती चालू ठेवल्यानंतर आम्ही बरेच CCTV पालथे घातले आणि शेवटचं लोकेशन आम्हाला 8 वाजता मिळालं, नांदणी नाका जयसिंगपूर. तिथून पुढं तो पास झालेला दिसतच नव्हता. त्यामुळे आम्ही सगळं तिथं हातबल झालो होतो की आता पुढं काय करायचं, तिथून कुठं गेला असेल. तिथून आम्ही त्या चौकात येऊन थांबलो, नांदणी चौकात, नांदणी नाक्यावरती जयसिंगपूरच्या चौकात. तिथंच थांबल्यानंतर म्हणजे परमेश्वराचीच कृपा म्हणायची की आमच्या पत्नीला ती सायकल समोर दिसली रस्त्याच्या पलीकडंच आणि आमचा आनंद गगनात मावेन असा झाला की आम्ही एक दिलेलं गिफ्ट होतं ते आम्हाला परत मिळालं. त्यानंतर चोरापर्यंत आम्ही ते पोलिसांच्या मदतीनं पोचलो आणि त्यानंतर चोराला पोलिसांनी पकडण्यात त्यांना यश आलं. आणि ही सायकल शोधल्याबद्दल सर्व पोलिसांचे आभारच आहेत. अशा पद्धतीने सायकल तुम्हाला मिळाली, नंतर पोलिसांमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झाला का? कोणावरती जो चोर होता ज्यानं या ठिकाणाहून चोरी करून ही सायकल घेऊन गेली ती, त्याच्यावर पोलिसांनी आता कशी कारवाई?
पोलिसांनी तिथं त्याला जयसिंगपूरमध्ये आम्ही पोलिसांनी शोधलंच, त्याला शोधल्यानंतर चोरापर्यंत पोहोचल्यानंतर त्याकडे अजून एक सायकल निघली की तो सायकल तिथं त्या दिवशी विकायला आला होता. ज्या लोकांना त्यांनी सायकल विकली होती अवघ्या 3,000 रुपयाला ती सायकल त्यांनी विकली होती. ते कळल्यानंतर ज्यांनी सायकल विकत घेतली त्यांनी एका हॉटेल मालकाकडनं, हॉटेलमध्ये जात होता तो जो चोर आहे, तो हॉटेलमध्ये जात होता एक ठिकाणी आणि तिथून त्यांनी त्या ओळखीनं सायकल त्यांनी घेतली होती. त्या हॉटेलवाल्याला बोलवून घेतल्यानंतर हॉटेलवाल्याकडे तो चोर जो आहे तो त्या दिवशी सकाळीच अजून एक सायकल घेऊन हॉटेलमध्ये आला होता की बाबा ही अजून एक सायकल माझ्याकडे ती विकायची आहे म्हणून. त्यानंतर त्या सायकलला गिरायक आहे दुसरं, तू सकाळी जी सायकल त्या सायकलला गिरायक आहे त्या हॉटेलवाल्याने त्याला फोन करून सांगितलं. तो अवघ्या 5 मिनिटात ती दुसरी सायकल घेऊन तिथं आला. त्यानंतर ती सायकल, आमची सायकल शाहूपुरी पोलिसांनी जप्त केली आणि ती पोलीस स्टेशनला आणून ठेवली. त्यानंतर त्यांनी त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला रीतसर आणि त्याला पोलीस कस्टडीमध्ये ठेवलेला आहे आता. तर अशा पद्धतीनं पोलीस तर आपला तपास करतच असतात, मात्र तुमची एक साथ त्यांना मिळाली आणि अशा पद्धतीची अनेक घटना असतात जे केवळ गुन्हा दाखल करतात. अर्थातच पोलिसांचं कामच आहे ते शोधून काढणं, मात्र अशा पद्धतीने तुम्ही देखील हातभार लावल्यामुळे एक मोठी घटना, खरं तर 2 सायकल चोरीच्या घटना त्यामुळे उघड झालेल्या आहेत. त्यामुळे एक वेगळा आनंद देखील तुमच्या मनात. हां, नक्कीच. कारण काय आहे की दुसऱ्याची आमची सायकल चोरी गेल्यानंतर आम्हाला जे दुःख झालं किंवा आम्ही ज्या गोष्टी सहन केल्या त्या दुसऱ्या कोणाला होऊ नयेत, त्या दृष्टीने ती एक सायकल होती. त्यानंतर त्यानं अजून इथनं एक सायकल चोरली होती, ती आमच्या पार्किंगमध्ये पार्क करून आमची सायकल घेऊन गेला होता, ती एक सायकल होती. अशा 2-3 सायकल त्याच्याकडनं ते जप्त झाल्यानंतर त्या सायकली ज्याच्या त्याला असतील त्यांना परत मिळाव्यात, कारण त्यांना आमच्यासारखा आनंद होईल. ही एक गोष्ट आनंदाची आमच्यासाठी आहे. खरं तर ही एक घटना जी आहे ती एक वेगळी घटना खरं तर म्हणावी लागेल. आजपर्यंत आपण अनेक चोरींच्या घटना बघितलेल्या आहेत. चोरांना पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये देखील अटक केल्याच्या घटना आहेत. काही घटना ज्या आहेत त्यांना महिनाभर शोधावं लागतं आणि त्यानंतर त्याचा उलगडा होतो. मात्र अशा पद्धतीनं ज्यांनी हा गुन्हा दाखल केला होता, तक्रार दिली होती सायकल चोरीची, ती तक्रार केवळ देऊन गप्प न बसता स्वतः ही सायकल शोधण्याचा धास घेतला आणि त्याच ध्यासानुसार काही दिवसातच खरं तर त्यांनी ही सायकल देखील शोधून काढलेली आहे. अर्थात पोलिसांची मदत त्यामध्ये त्यांना झालेलीच आहे. त्यामुळे निश्चितच एक वेगळी घटना कोल्हापुरात घडलेली आहे आणि त्याची चर्चा आता कोल्हापूरमध्ये जोरदार सुरू आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.